असतील त्यांनी माईकशी संपर्क साधा. विजय घाणेकर यांना त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करायचा आहे. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. यानंतर होणारा सामना झुंज लढतीचा सामना तळेकर वर्सेस जय बजरंग क्रिकेट संघ मिठागर. एक नावाजलेला संघ जे आपला सीताराम गार्डन गाजवतात तो संघ आता पाहण्यास मिळणार आहे. आणि विजय घाणेकर मुरुड तालुका गाजवतात. मुंबई पानिकम चाय होते का गावची पानिकम चाय होते ते पाहूया. झुंज लढतीचा सामना रतीश भाई और विजय घाणेकर भाई आमने सामने होने वाले टक्कर. इस सामने के बाद मुकाबला आणि कॅप्टन एकदम कोच मध्ये रोहिदास सापूरकर. सागर कॅप्टन पण रोहिदासची आता सगळी कुंडलिका आहे मिठागर संघाची. खरोखर आल्याबद्दल दोन्ही संघाचे अभिनंदन. धाव संख्या 13 या अंकावर या ठिकाणी स्थिर आहे. मला वाटते तळेखार संघाकडून विजय घाणेकर आज खेळताना दिसणार नाही, कारण कुठेतरी मोठ्या स्पर्धेत ते गेले असतील किंवा वैयक्तिक कामावळी इथे येऊ शकले नसतील. दरम्यानच्या काळामध्ये एक धाव मिड विकेटच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो, एक धाव येते, एक धावेच्या भरीने धावसंख्या 14. विनोद मानकर यांचे जावई हितेश कपले यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. दरम्यानच्या काळात या ठिकाणी एक नाट्य आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यानच्या काळात 2 धावा आल्या ना, 2 धावा मिळत आहेत त्या राधाकृष्ण राठोड संघाला. 2 धावांच्या भरीनंतर एकूण धावा होत आहेत त्या 16 धावा. षटक क्रमांक दुसरा समाप्त. 1 बॉल बाकी आहे. 1 टू गो. दुसऱ्या षटकातला एक चेंडू शिल्लक आहे. चला पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. गोलंदाज ज्याचं नाव आहे बॉलर नेम. हे बॉलरचं नाव कळलं नाही. करण पुढचा चेंडू टाकतोय आणि इथे मात्र स्ट्रेट ड्रॉयच्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तो मिडॉनच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि ती देखील पूर्ण झाली आहे. 2 धावा होत आहेत. 2 धावांच्या भरीनंतर एकूण धावा होत्या त्या 18 अंकावर संघ पोहोचतोय. करण होता का? पहिला करण होता ना, पहिला बॉलर होता करण. हा पवन ना. विजय घाणेकर, आपण जर या ठिकाणी आला असाल तर आपल्याला विनंती आहे की आपण समालोचन कक्षात या ठिकाणी आपला एक छोटेखानी सत्कार करण्यात येईल. विजूभाई, आमची टुर्नामेंट एकल छोटी आहे परंतु तुमच्यावरती प्रेम आहे ते मोठं आहे. तरी विजय घाणेकर यांनी इथे येण्याची कृपा करावी
आमचे जुने जाणते 20 ते 25 वर्षाचे मित्र आहेत. कधीही ज्या माणसाला क्रिकेटचा घमंड नसतो असा एकमेव माणूस विजय गाणेकर आहे. त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि आमच्या छोट्याशा कलावंतकाचा वाढदिवसाच्या चषकाचा सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. विजू गाणेकर, तळा, आपला मूळ तालुका. जो आपल्या बॅटच्या पहिलीमधून जो नारंग मैदान गाजवून सोडतो तोच फलंदाज म्हणजे विजय गाणेकर आणि त्यांनी या ठिकाणी येऊन सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. कारण आमच्याकडे तर वेळ नसणार आहे. आता आमचा शक्तितुरा चालू झालेला आहे. 16 तारखेला मांदाडला शक्तितुरा नाचाच्या स्पर्धा आहेत सप्टेंबरच्या 16 तारखेला आणि साहित्य संघ मंदिर या ठिकाणी 22 जुलै रोजी भव्य दिवस शक्तितुराच्या स्पर्धा आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यावी. चला विजय गाणेकर या. वेळोवेळी सांगतो कारण तुमच्यावरती आमचं प्रेम आहे. पनवेलला होता त्यांनी फोन केलात की मानकर मला संघ ठेवा, विजूसाठी सदैव मानकर उभा राहणार. आता मात्र विजय गाणेकर यांचा सत्कार करतील ते आमचे शिंदे मास्टर यांच्या शुभ हस्ते एक सन्मान चिन्ह देऊन विजय गाणेकर यांचा सत्कार करतील. वेळेत वेळी सहकार्य करून विजय गाणेकर आपला संघ घेऊन आलेले आहेत. विजय गाणेकर बद्दल सांगायचं झाल्यास एक अष्टपैलू खेळाडू आणि आमच्या रायगडची शान आहे. मोठ्या मोठ्या स्पर्धेत खेळतात. तळेघर गावचे त्यांचे वडील माझे मित्र आहेत. आम्ही एकत्र काम केलं आहे एस टी महामंडळामध्ये. विजयची ओळख सांगायची आवश्यकता नाही. अख्खी दुनिया आज अख्खा रायगड जिल्हा त्यांना ओळखतोय. कुठे सन्मान सन्मान कुठे चला विजू गाणेकर देखील हे नावाजलेले क्रिकेटपटू आहात. काय पाहिजे? पाणी द्या जरा, पाणी. गोपाळ पाणी द्या जरा, स्टॉमसाठी पाणी द्या. विजय गाणेकर यांनी 2 शब्द बोलायचे आहेत कारण विजूचे शब्द ऐकले गोडीचे असतात. विजय गाणेकर म्हटला म्हणजे एक क्रिकेटचा महान किडा आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा तुझ्या माझ्या पाठीशी सदैव असतो पण तुझं प्रेम हा माझ्यासाठी आज लाभलेला आहे. 2 शब्द बोलायचे आहेत. प्रथमतः आम्हाला इथे एक फोनवर एंट्री दिल्याबद्दल आम्ही मानकर साहेबांचे आभार मानतो आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक विजय गाणेकर. असेच सरपंच होऊन आमदार व्हा. तुमच्या पाठीशी आमचा आशीर्वाद राहील कारण आमचे खेळाडू आहात. चला आता मी सामन्याकडे बोलतोय. किती झाले? 20 धावा झालेल्या आहेत. राधाकृष्ण दादा 20 धावा. याच्यानंतर मोठी लढत पाहण्यास मिळणार आहे. ती असेल ती मिठागर विरुद्ध विजय गाणेकर. आज मास की तलवार होने वाला मुकाबला. गणेश यादव यांनी देखील यायचं आहे कारण आपल्या ओपन संघाचे आमच्या विरोधात लढणारे कोच आहेत गणेश यादव. यांनी देखील स्टेजवर यायचं आहे. मगाशी सन्मान राहून गेलेला आहे कारण माझ्या ओपन संघामध्ये मला प्रतिस्पर्धक सामना करणारे गणेश यादव. चला लवकर या. 21 धावा. गणेश यादव यांनी यायचं आहे. तुमचे मित्र गणेश यादव यांना एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार सोहळा केला जातो. गणेश यादवजी ना पुढे. चिन्ह मास्टर यांना सन्मान चिन्ह द्या. तिकडूनच जा. यांना सन्मान चिन्ह द्या. गणेश यादव हा एक घ्या. गणेश यादव नेहमी मला सांगत असतात मानकर माझ्या विरोधात साईड बनव आणि कधी कधी सेमीफायनलला गणेशची माझी टक्कर होते पण आमचं प्रेम कधी जात नाही. क्रिकेट आहे. क्रिकेट गणेश सुद्धा जिंकतो आणि माझे संघ सुद्धा जिंकतात. त्याला पण माहिती आहे की विनोद मानकरबरोबर टक्कर खाणं अतिशय अवघड आहे. खरोखर गणेशचं मी अभिनंदन करतो स्पर्धेला आल्याबद्दल. तसेच हिमालय
यांनी देखील यायचं आहे. राजपुरी हिमालय, पंचांचा निर्णय, षटकार, खणखणी बंद आणि षटकार. एक चेंडू बाकी राहिलेला आहे. 28 धावा झालेल्या आहेत. मी मनापासून सर्व संघांचे आभार मानतो की माझ्या स्पर्धेत येऊन चला वेळ करू नका. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. शुभेच्छा साहेब. असेच हे बघा सुंदर षटकार, दर संडेला सुंदर षटकार, कणकणी तरुणांनी षटकार. बॉल बघा आलेला, बॉल घ्या, बॉल गेट जवळ आहे बघा, गेटच्या पोलाजवळ जा, बॉल आहे. 34 धावा झालेल्या आहेत आणि 35 धावांचे आव्हान ठेवलेलं आहे. खारगाव संघाला 35 धावांची गरज, 34 धावा झालेल्या आहेत. सोन्या गणेशला सांगून दे की 28 तारखेला आपल्या पहिल्याच टक्कर होणार आहे गावदेवी मैदान इथे. तलेकरच्या संघाने कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी यायचं. तलेकरचे कर्मचार जे टॉस उडवायला आले त्यांनी यायचं आहे. तलेकर संघाचे कर्मचार जे टॉस उडवायला आले त्यांनी यायचं लगेच. तलेकर संघ आणि मिठागर संघ दोन्ही कर्णधार यायचं आहे. तलेकर आणि मिठागर जरा माईकशी संपर्क साधा. तलेकर चला सामना चालू करा. चला पंच, वेळ करू नका पंच. चला मैदानाचा ताबा घ्या पंच. चला सलामीवर पाठवा, बॅट्समॅन पाठवा. खारगाव संघ सलामीवर पाठवा. खारगाव 35 ला विन आहे. कोण? सावली सावली आणि मांदाड. नाही येतात ते थांबले. पंच मैदानाचा ताबा घ्या. वेळ कमी आहे मित्रांनो माझ्याकडे, तुम्हालाही अरेंज करायचं आहे. गणेश यादव वरती येऊन बसा मित्रा. नक्कीच गणेश यादवला जो खेळाडू दिलेला बारक्या कामली तो आमच्यापासून खेळून मोठा झालेला आहे डॉक्टर कॉलनीमध्ये. तेव्हा गणेश यादवने संघ सुद्धा केला नसेल. चालेल बारक्या आमच्या अपोजिट मध्ये कधीच खेळणार नाही, मला 100% गॅरंटी आहे. चॅलेंज विनोद मानकरचा ज्या दिवस तिथे संघ असेल त्या इथे बारक्या कामली खेळू शकणार नाही. फ्री विंदास बारक्या कामली कधीच खेळू शकणार नाही, कारण बारक्या कामलीला मुलातून घडवणारा विनोद मानकर आहे. लक्षात ठेव. त्याला विचार कधी बारक्या कामली, राजू कामली, विकास कामली तिन्ही भाऊ माझे मित्र डॉक्टर कॉलनीत होते. अरे सोडा गणेश शेठ, किती ओपनचा चॅलेंज केला तरी विनोद मानकर तुला गाव टू गावचा संघ करून हरवेल एवढी हिंमत आहे. गणेशनी कुठेही मिळावा, राताड, मांदाड आणि खांबा आणि या 3 गावाचे खेळाडू करून ओपनला तुझ्याबरोबर भिडीन आणि तुला बाहेर काढून दाखवून एवढी हिंमत आहे. गण्या फक्त उकणारा कुत्रा आहे.
खारघर संघाने लवकरात लवकर फलंदाजी वाटवा. खारघर संघ विजय गाणेकरचा सामना संपतात. त्यानंतर होणारा सामना सावली जाकमाता क्रिकेट संघ सावली विरुद्ध भोगेश्वर खांबे टॉससाठी यायचा आहे. लगेच वेळ कमी आहे माझ्याकडे. नंतर शेवटचा सामना राहील. सलामी फलंदाज मोहित आणि कोण येते ते नाव सांगा. तलेकर संघाने काय घेतलं ते कळवायचं आहे. तलेकर संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. स्ट्राईकला कोण आहे. मोहित आणि कोण आले नाव सांगा. मोहित 12वा खेळाडू पाठव. मोहित माझा बंधू 12वा खेळाडू पाठव. प्रवीण बॉलर. प्रवीण बॉलर नेम राधाकृष्ण राठार. प्रवीण चला. स्वप्नील शिलकर खामदे आणि सावलीचा टॉस उडवा. सावलीची लगेच एंट्री घ्यायची आहे आणि टॉस उडवा. चला सामना चालू करा. चला पहिला चेंडू. स्वप्नील एंट्री घ्या दोघांची पण. स्ट्राईकला कोण आहे. कोण. करण. स्ट्राईकला करण. नॉन स्ट्राईकला मोहित. खारगाव संघाकडून प्रवीण गोलंदाजी करते. सुंदर असा मारला फटका. सुरेख देखना फटका. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात. दुसरी धाव देखील पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा स्वरूपात चांगली काढलेली आहेत. आपली लास्टला खामदे आणि सावली टॉस उडून घ्या. खामदे विरुद्ध सावली. चला खामदे विरुद्ध सावली टॉस साठी या. भोगेश्वर खामदे कर्णधार आणि सावली. चला वेळ लावू नका. वेळ झालेली आहे. चला वेळेचं भान ठेवा. लवकर सामना चालू करा. लाईव्ह स्पर्धा आहे. चला सामन्याला सुरुवात. आज माझ्या स्पर्धेला आलेल्या सर्व संघांचे मी मनपूर्वक आभार मानतोय. आभार शुभेच्छा देतोय. सुंदर असा मारला फटका. सुरेख फटका. देखना फटका. जुएलबाद. अमर. नवीन फलंदाज अमर. अमर चला सामन्याला सुरुवात.
प्रवीण गोलंदाजी करतोय, अमर फलंदाजी करतोय. आपल्या संघासाठी काय करतोय पाहूया. राठाड कोळीवाडा, खारेगाव कोळीवाडा चालू असलेला सामना. निर्धाव चेंडू प्रवीण. खामदे संघाने टॉस जिंकलाय, काय घेतलं ते कळवायचं आहे लगेच. आणि लंकेश, योगेश बसवतला जरा इकडे पाठवून दे, सामना चालू व्हायच्या आधी. चला सामना सुरुवात. 3 धावा. सुंदर असा मारला फटका, सुरेख फटका, जेलबाद. अमर तंबूत परतोय. खारगाव संघाला दुसरा हादरा. टाइमपास नको करू बोल. राठाड वालेला बोल. बॅटिंग वाली खारगाव. खारगाव मोहितची टीम कळलं का टीम ना एक षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा. अलंकार बॅट्समन नवीन आला तो बघितला आला आलाय अलंकार आला त्याची बॉल रोहन हां रोहन हा बॉलर हो रोहन बॉलर कमी ठीक आहे अंगावर धावले काय 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 बोलणार टेक्निकवर ना हा आयची कोळीवर दिसला भाव नाही राहता चालले आपण बरोबर ना वाईट चेंडू. अरे पाठवलं बघ तुला फोटो घेतो. हा चल लवकर या. आज आता 8 धावा झालेल्या आहेत. निर्धाव चेंडू. चला लगेच तडेकर आणि मिठागर संघाने तयार राहायचं आहे. शेवटचे 2 सामने राहिलेले आहेत. शेवटच्या फेरीतील पहिल्या फेरीतील लवकर फिडअप करा.
चला 2 धावा, 1 धाव पूर्ण, 1 धाव घेतली ना, 1 धाव किती झाले, 2 धाव काढलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 10. किती बॉल, 5 बॉल 10 झालेले आहेत. जिंकण्यासाठी किती पाहिजे, 25 काय, किती 35 ला विन आहे. अजून जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. शेवटचे 8 बॉल ना, 7 बॉल, 7 बॉल आणि 25 धावा जिंकण्यासाठी. सुंदर असा मारला फटका, सूर एक फटका, देख ना फटका, 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात 2 धाव देखील पूर्ण होतात. वाढती धावसंख्या, 2 धावा झालेत पूर्ण. आणि आता 6 चेंडू आणि 23 धावा ना, 6 चेंडू आणि 23 धावा, 12 धावा झालेल्या आहेत. चला बिलअप करा लवकर, वेल करू नका. विजय गाणेकर आपला निर्णय कळवा. गोलंदाजी लगेच जायचा. विजू लेट झाला, जरा मित्र मेहरबानी करून. नवीन बॉलर जय खांबेकर. बॉलर्स नेम राठाड संघाकडून राधाकृष्ण राठाड, जय खांबेकर. चला छोटीशी मूर्ती कीर्ती महान. निर्धाव चेंडू आणि आता 23 धावांची गरज 5 चेंडूमध्ये खारगाव संघाला. सुंदरसा मारला फटका, 1 धाव निघते आणि संघाची धावसंख्या वाढती. किती झाले, 13. ओ आपले अविनाश साहेब, अविनाश पाटील साहेब जरा इकडे या. आपल्या पंचांना लगेच बॉल घेऊन जायचं, आपल्याकडे वेळ कमी आहे. नंतर मीटिंग स्वप्नील बरोबर. अविनाश लगेच पंचांजवळ बॉल द्यायचे आहेत. खरोखरच आमच्या राठाड कोळीवाड्याचे सुपुत्र, राठाड गावातील मोरेश्वर नारायण देवे हे भारतीय सैनिक दलात निवड झाल्याबद्दल त्यांचे व महादेव 13 गाव महादेव कोळी समाजावतीने व माझ्या वतीने माझ्या लक्ष्मीनारायणच्या चरणी प्रार्थना करून त्यांचे मनपूर्वक आभार करतो आणि त्यांना शुभेच्छा देतोय की असेच माझ्या नाती बांधवांना पुढे जाऊन व क्रिकेट रसिकांना पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी व भरभराटीचे जावे, ईश्वरचरणी प्रार्थना. सामन्याकडे वळतोय, सुंदर असा फटका. किती झाले, 13, 16. 2 चेंडू बाकी आहे आणि हा सामना राधाकृष्ण राठाड संघाच्या बाजूने वळलेला आहे. राधाकृष्ण राठाड विजयी संघ असं वाटतोय मला, कारण शेवटचे 2 चेंडू राहिलेले आहेत. चला पंचांचा इशारा वाईट आणि बॉल जातोय सीमारेषा पार. 5 धावा. किती किती झाले, 21 ना, वाईट प्लस 4 5 आले, 21 ना, 21 धावा. चला अविनाश पाटील मीटिंग नंतर करा, लगेच बॉल घेऊन जायचे कारण विजू गाणेकर आपला फिल्डिंगसाठी तयार आहे. मिठागरचे हल्लागुल फलंदाज पाठवायचे आहेत, चटकार मारायचे आहेत. विजय गाणेकरची हवा एकदम टाईट करून टाकायची आहे रामलीला मैदानावरती. कोण जिंकतो, विजय गाणेकर का आमचे मित्र आदित्य? पाहूया. निधाव चेंडू. हा सामना वळतोय राधाकृष्ण क्रिकेट संघ राठाड संघाकडे. खारगाव संघाचे अभिनंदन, राठाड संघाचे अभिनंदन. दोन्ही संघाला माझ्या वतीने शुभेच्छा. विजय गाणेकर चला
जेल बाद. चला सामना संपलेला आहे. चला बॉल द्या, हंपारला बॉल घेऊन जा. वेळ लावू नका. बॉल आले. तलेकर विरुद्ध मिठागर. हा एक मॅच करतोय मी.